न्यूज28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पैसा आणि सत्तेच्या बळावर शेतीवर कब्जा केल्याचा मधुकर वाकडे यांचा गंभीर आरोप। धापेवाडामध्ये जबरदस्तीने शेतीवर कब्जा केल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे। धापेवाडा येथील भूपापन क्रमांक 44 खाते क्रमांक 128 चे वारसदार मधुकर वाकडे यांनी आरोप केला आहे की नागपूर निवासी रंजना व्याग्रालकर या महिलेने त्यांच्या भावांशी संगनमत करून त्यांच्या पिढीजात शेतीची बेकायदेशीर विक्री केली आहे। सुमारे सकाळचे 8:30 एकर जमीन पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने विकण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे। नागपूर येथील रंजना व्याग्रालकर यांनी त्यांच्या 2 भावांना व्याजाने पैसे देऊन ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच बाहेरून बाउन्सर आणि जेसीबी आणून त्यांचा ढाबा पाडण्यात आला आणि उभी पिके ट्रॅक्टर फिरवून नष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाबाबत संबंधित विभागांना माहिती दिली असतानाही सत्तेचा आणि रसुखाचा वापर करून त्यांना स्वतःच्या शेतीपासून दूर केले जात असल्याचे वाकडे यांनी म्हटले आहे। ही जमीन पिढीजात असल्यामुळे कोणतीही विक्री करताना त्यांची संमती आणि नोंदणीवर स्वाक्षरी आवश्यक होती। मात्र या व्यवहाराबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि त्यांची स्वाक्षरीही घेण्यात आलेली नाही। मग ही विक्री कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। कळमेश्वर महसूल विभाग आणि नोंदणी कार्यालयावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। या कथित बनावट नोंदणीमुळे जर त्यांना त्यांच्या शेतीपासून वंचित केले गेले तर ते तहसील प्रशासनाविरोधात कडक उन्हात आंदोलन करतील तसेच कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। धार्मिक इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण धापेवाडा सावनेर कडमेश्वर रोड येथे आले आहोत। तर इथे काही आपण शेतकऱ्यांशी त्यांची काही समस्या आहेत ते जाणून घेऊयात। दादा, तुमचं नाव काय आहे? माझं मधुकर वाकडे। तर तुम्हाला इथे कशासाठी तुम्ही इथे हे करत आहे, अतिक्रमण झालेलं आहे असं तुम्ही सांगत आहे? ही शेती म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून ही शेती आहे आमचीवाली आणि हे पूर कायद्यातली म्हणजे कसं आमचं पुरं एकत्रित शेती होती। ह्या बाईने जेव्हा डाक्टरबाईने जे रंजना वाघालकर हिने घेतली तेव्हा हिनं 20 वर्षा आधी घेतली, पण हिनं मोजून नाही घेतली आणि मोजून नाही घेतली ना आता ते म्हणते का आमची थोडी जागा इकडे येऊन आली आणि पूर्व तिथं आमचा धाबा पाडला आणि धाबा पाडला। पण आम्हाला साहेबांनी सांगितलं का बा तुम्ही मोजणी करून घ्या। आम्ही मोजणी टाकली पण ते थांबायला तयार नाही आणि भरल्या मालामध्ये तिनं कंपाऊंड टाकून बॉन्सर गुंडे बदमाश हे सगळं बोलावून हे सगळं कार्यसार करून राहिली आहे। तुमची शेती आहे ती किती वर्षापासून आहे? हे कमीत कमी आमचे 100-125 वर्षापासून आहे। तर तुमचं काय मत आहे की हे अतिक्रमण त्यांनी केलं असं मन आहे का तुमचं? हो, 6 एकर शेती विकलेली आहे म्हणजे आमच्या कुटुंबातून 3 हिस्से विकलेले आहे। पण ते म्हणते का 8.5 एकरची रजिस्ट्री माझ्याकडे आहे। ह्या आम्हाला काही माहिती नाही तिनं किती घेतली का घेतली, फक्त आमचं जेवढं आहे तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे। आणि वरून जेव्हा आम्ही काही कारवाई करतो किंवा कंपाऊंड याच्या आधी तोडायला गेलो तर आमचं ट्रॅक्टर आमचे माणसं सगळे आमच्या कुटुंबाला पोलीसवाल्याने अंदर केलं, टॉर्चर केलं, पण पोलीस प्रशासन काहीच त्याच्यावर देखील अंदाजी करून राहिले आहे। आणि तहसीलदाराला पण आम्ही लेटर दिलेलं आहे पण ते पण काही कारवाई करायला तयार नाही आहे। आणि याच्यावरती म्हणजे कसा माझा भाऊ जो आहे त्यांना हे जी शेती घेतली त्याच्यापासून त्याला पण असंच व्याजाने पैसे देऊ टॉर्चर करू ही शेती हडपलेली आहे। 2011 माझ्या भावानं आत्महत्या केली आहे आणि जो माझा चुलत भाऊ आहे किशोर धनराजी वाकडे त्याला पण 14 त्यानं तशीच आत्महत्या केली आहे, त्याला बी तसंच टॉर्चर करू केलेलं आहे। आणि हे जे काल 13 तारखेला हे पाळलेलं आहे हे बी गुंडे आणून बदमाशा जेसीबी लावून हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आहे। आम्हाला काही नाही याची भरपाई करून द्यावं, आमची हद्द आम्हाला कायम करून द्यावं तहसीलदार अगर नोटीस न देता कारण जमीन त्यांनी खरेदी केली वागरेकडनी तर त्यावेळेस हा तुमचा एकत्रित सातबारा होता? हो, मग एकत्रित सातबारा असताना जेव्हा विक्री झाली त्या विक्री संदर्भात तुमचे कुठे सह्या वगैरे नाही घेतल्या का? कारण कसं आहे नाही बघा साहेब, कसं आहे कारण विदाऊट सिग्नेचर किंवा विदाऊट म्हणजे तिथले जे कोणी भागधारक आहे त्या भागधारकाच्या स्वाक्षरीशिवाय तर रजिस्ट्री होत नाही ना? नाही, आमच्या सह्या नाही घेतल्या। मग तुमचं काय म्हणणं हे रजिस्ट्री बोगस आहे? हो, आम्हाला माहित पण नाही झालं 2-4 वर्ष हे सगळं लपून आम्हाला माहित पण नाही झालं काही त्या बाईनं शेती घेतली आणि विकली आम्हाला हे पण माहित नाही होतं। मला काही दिवसांनी आम्हाला माहित झालं की रामराव वाकडेने शेती विकली आहे आणि ते किती विकली काय विकली हे नाही माहित होतं आम्हाला। आता जे काही झालं आहे ते आमचं नुकसान त्या बाईनं नोटीस न देता हे माझ्या मुलांचं सगळं पाडलेलं आहे। दाबा सगळं सामानासहित पंखे हे ते सगळं सामानासहित पाडले।